आज प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, का अधिक अपडेट्स आहेत, आता काय मनोज जरांगे पाटील करणार आहेत? श्वेता, मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीतून पायी निघत होते, त्यावेळेस त्यांच्यासोबत गावातील लोक आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न अजूनही या ठिकाणी करत आहेत। आंतरवली सराटी या गावाच्या बाहेर भांबिरी मार्गे ती पुढे जात असताना त्यांना भोळ आलेली आहे, त्यांना चक्कर आल्यासारखी स्थिती आहे। कारण कालपासून त्यांनी इंजेक्शन किंवा सलाईन घेतलेलं नाही आणि आज बराच वेळ तासभर ते बोलले असल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये त्राण नाही अशी स्थिती आहे। आणि आता त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत आणि ते सगळे भोळ आल्यानंतर वारा घालण्याचा प्रयत्न करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि आग्रह असा आहे की हे आंदोलन हे सातत्यानं चालू ठेवायचं आहे, पण असा तातडीनं तिथे मुंबईला जाण्यापेक्षा तुमची तब्येत चांगली नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सोबत सगळे येतो। आता या सगळ्या भूमिकेशी मनोज जरांगे पाटील मात्र आपल्या स्वतःच्या भूमिकेशी ठाम आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 3-4 दिवसांपासून जो राज्य सरकारच्या वतीनं ट्रॅप लावला जातोय, विशेषतः मुंबईमध्ये 1-2 असे वेगवेगळे लोक तिथं आणून नको ते आरोप माझ्यावर करतायत, खोटे आरोप करतायत। माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही गुन्हा नसताना सुद्धा कुठंतरी मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मला भीती याची आहे की सलाईन मधून सुद्धा मला विष देऊ शकतं किंवा तसा विषप्रयोग होऊ शकतो, सोबतच वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवून जेलमध्ये घालण्याचाही प्रयत्न होऊ शकतो। आणि मोठ्या कष्टानं गेल्या 19 वर्षांपासून मी या परिसरामध्ये आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। मराठा समाजासाठी मी अहोरात्र लढत असताना माझ्यावर अशा पद्धतीने खोटे आरोप करून मला जर संपत असेल तर मी संपणार नाही असं सांगत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत त्यांचं नाव घेत हल्लाबोल केलेला आहे। आणि हे सगळं जे करतायत ते देवेंद्र फडणवीस करतायत आणि त्यामुळं मला त्यांचा इथं उपोषण सुरू असताना बळी घ्यायचा आहे तर मग इथं कशाला थांबू, मी थेट सागर बंगल्यासमोर जातोय आणि ती पायी जातोय। तिथं माझा बळी गेल्यानंतर माझा तिथं बळी घ्यावा, तिथपर्यंत आलो तर मला गोळ्या घालाव्यात, जे काही करायचे ते करावं, बळी घ्यायचं तर घ्यावं। पण अशी खोटेनाटे आरोप करून मराठा समाजासाठी मोठ्या संघर्षानंतर आत्ता सगळे सोयरे आरक्षण मिळालं तर ते न्यायिक होईल आणि जर तिथून परत यायचं असेल तर एक तर माझा जीव जाईल, बळी घेईल, नाहीतर सगळे सोयरे या त्याची अंमलबजावणी आणि सगळे सोयऱ्याचा कायदा घेऊन येईल, या 2 गोष्टी सांगत ते सडक निघालेले आहेत। सोबत मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत आणि ती संख्या आता अधिक वाढू लागले। पण त्याचा या सगळ्या घटनेमुळे आता पुन्हा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रसंग अधिक वाढणार आहे। कारण 20 तारखेला राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा कायदा केला, तशी घोषणा केली, पण ते आरक्षण टिकणार नाही अशी भूमिका त्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या आरक्षण या त्या कायद्याचं त्या आरक्षणाचं मोठ्या जल्लोषात स्वागत येईल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तसं चित्र दिसलं नाही। आणि एका बाजूला मनोज जरांगे म्हणतात की सगळे सोयरेचा कायदा करा आणि तो कायदा केल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल आणि ते न्यायिक असेल आणि ते टिकणारा असेल आणि हेच माझं कायम असणार आहे। त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू ठेवलं होतं। आज 16वा दिवस होता। त्यांचं असं म्हणणं होतं की मी आजचा जो विषय निर्वाणीचा दिवस आहे, निर्वाणीचा इशारा किंवा निर्वाणीचा निर्णय घेण्याचा दिवस जो आहे तो पुढे असणार होता, पण आता खूप झालं। कारण खोटेनाटे आरोप करून माझ्यावर काहीतरी ट्रॅप रचला जातोय, माझ्यावर डाव रचला जातोय, जो डाव मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी तो भविष्यात चांगला नाही। मला संपवून मराठा आरक्षणाचं आंदोलन संपवलं जाईल आणि आपली राजकीय पोळी भाजावी असा जर सरकारचा डावातील प्रयत्न असेल, विशेषतः फडणवीसांचं नाव घेऊन त्यांनी थेट आरोप केलेला आहे की तसं होऊ देणार नाही आणि त्यापेक्षा मी तिथं जाऊन मरेन आणि मग सगळ्या मराठ्यांनी माझा मृतदेह थेट सागर बंगल्यासमोर नेऊन टाकावा आणि तेव्हाच कुठं मराठा समाजाला न्याय मिळेल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। आता बघूयात की आता तू सांगितल्याप्रमाणे आपण जे दाखवतोय ते वेगवेगळ्या नेत्यांच्या आता प्रतिक्रिया येत आहेत। अद्यापर्यंत देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली नाहीत, पण हळूहळू दोन्ही बाजूने प्रतिक्रिया सुरुवात होईल। पण आता हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतं किंवा कसं जाईल हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेच। कारण 16 दिवस उपोषण करणारा माणूस मधले काही दिवस 6-7 दिवस त्यांनी अन्न पाण्याविना किंवा पाण्याविना आणि सलाईन विना उपोषण सुरू केलं होतं। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर ते सलाईन सुरू झालं होतं, पण कालपासून त्यांनी सलाईन बंद केल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये काही राहिलं नाही आणि असा माणूस पायी चालणार का असा एक प्रश्न आहे।
आणि उगीच त्रागा करून जर आपण या टोकाला जात असेल तर ती शारीरिक मोठी हानी होऊ शकते अशी भीती सगळ्या लोकांना आहे आणि त्यामुळे त्यांचा विनवणी आहे